तर हॅलो नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी थोडासा असा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून मला बिग बॉसच्या घरात बोलवलं. आता आपण बघतोय की अनिल थट्टे, ऍक्च्युअली मला नाव नाही आठवते त्यांचं, चुकत नसेल तर अनिल थट्टे, परत अभिजित बिचुकले सातारचे आमचे, अभि भैया ए बी, आणि राखी सावंत, हे असे जे पूर्वी बिग बॉस मध्ये ते होते, ते कंटेस्टंट आता आले होते. तसं समजा मला संधी भेटली तर मी कसं कसं कुठल्या कुठल्या स्पर्धकांबद्दल काय काय बोलणार आहे ते मी या व्हिडिओत थोडस दाखवणार आहे. तर पहिला आपण बोलूया सूरज बद्दल. महाराष्ट्राने भरभरून सूरजला प्रेम दिलंय. तर आपण पहिला सूरज बद्दल बोलूया की सूरजनी काय त्याच्यात इम्प्रुव्हमेंट केले पाहिजे, म्हणजे काय चुकलं, काय असेल तसं, चुकल्यासारखं काय असेल तर तसं, आणि जर चांगलं काय करत असेल तर तसं, किंवा त्याला ट्रॉफी मिळण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी काय आपण थोडं त्याला सांगू शकतो की तू असं कर म्हणजे तू विजयी होशील बिग बॉस सीझन 5. तर हे या व्हिडिओमध्ये मी जे बोलेल ते माझं मत आहे वैयक्तिक. मी चुकीचं असू शकतो किंवा बरोबर असू शकतो, हे वैयक्तिक माझं मत आहे. चुकीचा पण असू शकतो मी आणि बरोबर पण असू शकतो. त्यामुळे कुठेतरी व्हिडिओत काय थोडासा चुकीचा शब्द गेला तर ते माझं मत आहे. माझं मत मांडायचं मला पूर्णपणे अधिकार आहे. फक्त कोणाच्या भावना दुखावल्या जातील माझ्याकडून तर मी आत्ताच माफी मागतो. तर सूरज बद्दल सांगायचं तर सूरज गेम मध्ये जर त्याला गेम कळायला थोडस त्याला प्रॉब्लेम होतोय. ऍक्च्युली त्याला शिक्षण बिलकुलच झालेलं नाहीये किंवा त्याला आई वडील नसल्यामुळं खरं तर काही दुःखाची बाब आहे. त्याला लहानपणापासून आई वडील नाहीयेत, म्हणजे तर त्याला शिकवलं पण गेलं नाही. तर शिकवलं नसल्यामुळं त्याला कळायला कळायला थोडस गेम कळायला प्रॉब्लेम होतोय. त्याला समजत नाही की काय ऍक्च्युली गेम मध्ये काय आहे ऍक्च्युली. तर ठीक आहे, साहजिक आहे. जर बिग बॉसने त्याला घेतलंय तर त्याला ज्या पद्धतीचं कळू शकतंय, म्हणजे त्याला नाही गेम कळत आहे तरी पण बिग बॉसने त्याची निवड केली म्हणल्यावर तो ही गेम मध्ये लायकच स्पर्धक असायला पाहिजे असं मला वाटतं. पण त्याला बाकीचे सदस्य आहेत, दादा म्हणा, पॅडी दादा किंवा डीपी असेल, अंकिता असेल, ते त्याला शिकवता येते आणि तो शिकवल्याप्रमाणे करतोय. त्यामुळं चांगलं खेळतोयच तो. आणि महाराष्ट्रामधून त्याला खूप सारा प्रतिसाद बघतोय आपण. जेव्हा पण तो जर नॉमिनेशन मध्ये गेलाय तर त्याला 1 नंबरला तो सेफ होतोय. त्यामुळे खूप सारं प्रेम त्याला महाराष्ट्राकडून मिळतंय. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं सूरज बद्दल की बाकीचे कंटेस्टंट जे आहेत ते जिंकल्यानंतर काहीतरी त्यांनी बनवलेलंच आहे पहिल्यापासून, किंवा त्यांच्या घरच्यांनी बनवलेलंच आहे पहिल्यापासून, तर त्यात थोडी वाढ होईल. पण सूरज जिंकला ही स्पर्धा तर सूरजचं एक स्वतःचं घर होईल. त्यामुळं सर्वात जास्त गरज सूरजलाच आहे. आणि शेवटी बिग बॉसचा क्रायटेरिया पण आहे की हे शेवटी जे महाराष्ट्राची आपली जनता आहे त्या जनतेच्या वोटवरच चालते. त्यामुळे सूरज जरी गेम मध्ये सूरजपेक्षा जास्त स्ट्रॉंगली खेळणारे प्लेयर असले तरी शेवटी महाराष्ट्र जनतेला काय वाटतं हा पण एक मोलाचा त्यातला भाग आहे. त्यामुळे महाराष्ट्र जनतेला वाटते सूरज जिंकला पाहिजे. त्यामुळं सूरज जिंकला तरी कोणावर अन्याय होईल असं मला काही वाटत नाही. तर ठीक आहे, सूरजला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण बोलूया अभिजित सावंत बद्दल. ऍक्च्युली पूर्ण ह्या बिग बॉस सीझन 5 आहे त्यामध्ये मला तर खूप फेवरेट वाटतो. माझा फेवरेट आहे अभिजित सावंत. कारण प्रत्येक ठिकाणी बघितलं जर तिला भांडणं जरी झाली कुणाशी तरी तो एकदम, कुणाला बोलायचं असेल काय त्याच्या क्रॉसमध्ये तरी पूर्ण हसून बोलतो. किंवा एखाद्याशी चांगलं कडाक्याचं भांडण जरी झालं तरी थोड्या वेळ त्याशी नॉर्मल बोलतोय. कारण बाकी सदस्य बघितले तर भांडण झालं की त्यांचं काही दिवस चालतंय, ती थोडस टेन्शनमध्येच राहत असतात. तर अभिजितचा मला त्या बाबतीत स्वभाव आवडतो की सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने त्याने रिलेशन मेंटेन केलेले आहेत आणि कोणतेही एक फेक पर्सनॅलिटी दाखवत नाही येतो, जसा आहे तसाच दाखवतोय असं मला तरी वाटते. आणि मला मधल्या काळात काहीतरी खटकलं असं त्याचं की जी पेअर बनवली होती निकी आणि त्याची, तर तो खूपच म्हणजे निकीच्या मागच करत होता. ते मला खरं आवडलं नाही. ऍक्च्युली त्यानं त्याचं पण मत मांडायला पाहिजे. समजा निकीला त्या रूम मध्ये जाऊन बसायचंय तर अभिजित त्याच्या मागूनच जात होता. कधी कधी अभिजितला असं वाटलं असेल तर पिकनिक एरियात बसावं किंवा कुठंतरी लिव्हिंग एरियात बसावं, पण त्याला स्वतःच असं काही वाटतच नव्हतं की आपण इथं बसावं आणि निक्की आपल्या मागून येईल. निक्की मागच तो पूर्णपणे पळत होता. तर मला ठीक आहे, तो त्याच्या ठिकाणी बरोबर असू शकतो, पण त्यानं असं नव्हतं करायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. तर ठीक आहे, अभिजितला पण खूप खूप शुभेच्छा. मला तर टॉप 2 मध्ये अभिजित दिसतोय.
कारण टॉप 2च बोलावं लागतं, कारण आता टॉप 2 मध्ये एक तर सूरज तर फिक्सच झालेला आहे असं मला वाटतंय. त्यामुळे टॉप 2 मध्ये नक्कीच अभिजित सावंत असेल असं मला वाटतं. तर अभिजितला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण बोलूयात डीपी दादाबद्दल, धनंजय पवार. तर डीपी दादा आपले आहेत इचलकरंजीचे आणि इचलकरंजीचे. तर डीपी दादांचा फॅन फॉलोवर पण भरपूर आहे. डीपी दादा घरात सगळ्यांचं मनोरंजन करतात, प्रेक्षकांचं पण मनोरंजन करत असतात. आणि ठीक आहे, सूरजला पण ते सपोर्ट करत असतात, सगळ्यांशी चांगले कॉन्टॅक्ट ठेवायचा प्रयत्न करत असतात. थोडस डीपी दादांचं आणि वर्षाताईंचं खटकतं. ठीक आहे, वर्षाताई पण थोडस त्यांच्याशी बरोबर वागत नसतील कदाचित. आता ऍक्च्युली आपण बोलताना असं बोलतोय, आपण 24 तास त्यांचं बघत नाही काय चाललेलं आहे काय नाही. आपल्याला थोडं 1 तासात दाखवतात, त्यावरून आपण ते जजमेंट लावतो. ऍक्च्युली प्रत्येक म्हणजे काय त्यांचे होत असतील बऱ्याच गोष्टी या कॅमेऱ्याच्या आड होत असतील, किंवा आपण नाहीत बघितलं त्याच्या मागे होत असतील. त्यामुळं काय होतंय नक्की ते पण एवढंच आपण जजमेंट लावू शकत नाही. पण डीपी दादा 1-2 वेळा वर्षाताईंना थोडस उद्धटपणे बोलले डीपी दादा. खरं ऍक्च्युली चुकीचं आहे. ऍक्च्युली त्या वयानं पण जास्त आहेत. आपण आपल्या घरी पण आपल्या आई वडिलांनी कधी चुकीचं बोललो तर आपण त्यांना असं उद्धटपणे कधी बोलत नाही. तर ठीक आहे, डीपी दादांना ही त्यांची चुकी नक्की मान्य झाली असेल की आपण वर्षाताईंशी असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं. पण तरी पण चांगल्या पद्धतीनं डीपी दादा सगळ्यांशी चांगले कॉन्टॅक्ट ठेवत असतात, सगळ्यांना हसवत असतात. कोणाचं चुकलं असेल तरी त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करत असतात. आणि अंकिताला पण खूप छान सपोर्ट करत असतात. आणि त्यांचं त्या दोघांचं भावा बहिणींचं प्रेम मला म्हणजे प्रेक्षकांना बघायला खूप छान वाटतं की त्या अंकितावर खूप जीव लावत असतात. फक्त अंकिता मला वाटतं डीपी दादा जेवढं प्रेम करतात, समजा 80% प्रेम करतात, तर 80 अंकिताचं कुठेतरी मला एक 50-60% प्रेम परत वाटतं. आणि ऍक्च्युली डीपी दादा वॉशरूम मध्ये झोपतात, ह्या गोष्टी हायलाईट करून दिल्यात मला असं वाटतं अंकितानं असं नव्हतं करायला पाहिजे होतं. शेवटी ते तुला भाऊ समजतात, ठीक आहे. ज्यांना डीपी दादांना जर काय बिग बॉसला तसं काय म्हणजे बिग बॉसला कळालं पण नसतं की डीपी दादा आज जाऊन काय करतायत काय नाही. पण उगच हा अंकिता बोलते की हा मी एक मजेचा मुद्दा म्हणून बोलले, पण तो मजेचा मुद्दा नाही. ऍक्च्युली ते बिग बॉसच्या नजरेत आणून दिलं अंकिताने. मग ह्या तिची स्ट्रॅटेजी आहे की तिनं असंच खरंच मला तर नाही वाटत हे मजेशीर पणे तिनं सांगितलं असावं. हे चुकीचं वाटलं मला अंकिताचं. तर ठीक आहे, डीपी दादांना पण खूप खूप शुभेच्छा. डीपी दादा टॉप 5 मध्ये असतील असं मला वाटतं. त्यानंतर आपण बोलूयात अंकिताबद्दल. चला, अंकिता मी अंकिताची व्लॉग बघितले, तिच्या युट्यूबला पण मी बघत असतो. म्हणजे एवढं पण नाही बघितलं, पण ती दिसत असते कुठेतरी चांगले व्हायरल तिचे काय काय व्हिडिओ झालेले आहेत. ती सोशली पण खूप ऍक्टिव्ह आहे, म्हणजे बोलण्याचे तिच्याकडे कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. आपण बिग बॉस मध्ये पण बघतो बरेच टास्क ती बिग बॉस तिला बोलायला सांगतात, समजून सांगायला सांगतात, वाचायला सांगतात. आणि तिनं रिअल लाईफ मध्ये पण तिनं भरपूर असे लोकांना काही मदत केलेल्याची व्हिडिओ मी तिला बघितले. समजा एखाद्याचा बिझनेस फेल गेलाय तर ती तिच्या परीनं तिला तिचा बिझनेस व्यवस्थित करण्यासाठी मदत करत असते. कोणाला काही गरज असेल तर त्यांच्यासाठी अवेलेबल असते. तर सोशल तिचं बिहेवियर नक्कीच बाहेर चांगलं आहे. तिथं पण ती बी टीम मध्ये मला खरंच सगळी लोक छान वाटलीत. आपल्या पॅडीदादा असतील, डीपी असतील, अभिजित असेल, अंकिता असेल, चांगलंच वाटलं. पण थोडं अंकिताचं असं होतंय माझ्या मते, असं वाटतं की थोडस जजमेंट करायला जाते, किंवा अभिजितला पण ती बऱ्याच वेळा चुकीचं ठरवलं तिनं, जे की असं नव्हतंच. की तिला निकीशी अभिजित बोलायला गेला की असं वाटायचं त्यांची काहीतरी स्ट्रॅटेजी चालली आहे किंवा काय. आणि आपण तर बघतोय प्रेक्षक म्हणून बाहेर की अभिजितने असं बिलकुल कधीच केलं नाही की बाबा आता ह्यांच्यात बसलाय उद्या परत त्यांच्याकडे गेला की थोडस वेगळं बोललाय किंवा काय. आणि बिग बॉस तिला सांगतायत टास्क समजून सांगायला, किंवा कुठलाही गेम आला, कॅप्टनचा टास्क आला किंवा कुठलाही एखादा ऍक्टिव्हिटी असेल तर ती स्ट्रॅटेजी बनवते त्यात. ठीक आहे, चांगलं बनवते, पण दरवेळेसच तिनंच पुढे येऊन हा चला आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असं नाही.
थोडस दुसऱ्यांना पण संधी दिली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कोणच नसेल तर स्वतःहून पुढे येऊन बोललेलं चांगलं आहे. पण आता बी टीम मध्ये बऱ्याच वेळा डीपी दादा ते एकत्र असतात किंवा पॅडी दादा असतात त्यांच्या बरोबर किंवा अभिजित असतो, तर त्यांची पण स्ट्रॅटेजी बनवू शकते. दरवेळेस आपणच पुढे येऊन लगेच बोललं पाहिजे असं पण नाही. म्हणजे याचा अर्थ होतो की आपणच किती श्रेष्ठ हे थोडंसं दाखवणं. थोडंसं आपल्याला माहिती आहे आपल्याकडे स्ट्रॅटेजी आहे, बाकीच्यांना संधी दिली पाहिजे की बाबा हा सूरज तुला काय स्ट्रॅटेजी वाटते का, किंवा डीपी दादा तुम्हाला काय स्ट्रॅटेजी वाटते का. जर त्यांचं जर काय डोकं चालत नसेल त्यावेळेस तर ठीक आहे, तुला समजतंय, तुला प्रत्येक तास चांगल्या पद्धतीने समजतो, तू बोलला तर काय हरकत नाही की चला कोण नाही बोलत तर मी ठीक आहे. पहिल्यांदा एक दोनदा तू बोलतेस, पण परतच्या वेळेस तू समोरच्याला मोटिवेट केलं पाहिजे की बाबा हा तुझ्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे का, किंवा दादा तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे का. जर कोण नसेल तर ठीक आहे, तुझी स्ट्रॅटेजी तू सांगू शकतेस. बाकी ठीक आहे. सुरुवातीच्या काळात तर मला खूप कॉन्फिडेंट वाटत होतीस अंकिता, आणि स्ट्रॅटेजी पण चांगली बनवत होतीस, पण आता थोडीशी जार ओव्हर कॉन्फिडंट झाल्यासारखी थोडस वाटलं मला. चुकीचं मी असू शकतो, निश्चित चुकीचं असू शकतो, पण मला असं वाटलं. ठीक आहे, तुला खूप खूप शुभेच्छा. टॉप 5 मध्ये निकी अंकिता तू पण असशील. आता आपण बोलूयात निकी बद्दल. निकी ऍक्च्युली खूप कॉन्फिडंट आहे, हुशार आहे. गेम कुठल्याही गेम मध्ये ती ऍक्टिव्हली गेम खेळते, स्ट्रॅटेजी बनवते. आणि मला एक असं वाटलं की नाही का स्ट्रॅटेजी काय असते बघा. आता बजर वाजवायची स्ट्रॅटेजी, बजर वाजवायची गेम आहे, तर बजर समजा असं समोर आहे, तर निक्की प्रत्येक वेळेस ह्या साईडला थांबते का, कारण पळताना तू बजर वाजून ती पुढे जाऊ शकते. असं समजा इथं बजर आहे तर असं पळत जाऊन बजर वाजून पुढे जाऊ शकते. आणि बाकीचे लोक काय करतात, बजरच्या समोरच उभं राहतात. बजरच्या समोर उभं राहून तो बजर वाजवायचा म्हणल्यावर तिथं गेलो आपल्याला स्पीड कमी करावं लागते, आणि त्यात आपली थोडीशी म्हणजे आपला गेम थोडासा वीक म्हणता येईल थोडस, किंवा आपलं थोडस आपल्याला तिथं काय म्हणता येईल, थोडस ब्रेक लावावं लागतो तिथे गेल्यावर, त्यात एनर्जी वाया जाते, आपलं स्पीड पण कमी होते. आणि ती निकी नेमकी साईडनं अशी फास्ट न वाजवून अशी जात होती. त्यामुळं निकीच प्रत्येक गेम मध्ये ती ऍक्टिव्हली खेळत होती, चांगला परफॉर्मन्स दाखवायचा प्रयत्न करत होती. ती मेहनत पण दिसते त्यात खरं. पण शेवटी आपण एक महाराष्ट्रातल्या मराठी भूमीतले लोक आहे. आपण आपली बोलण्याची पद्धत किंवा आपण कसं बोलतोय, काय बोलतोय, मोठ्या लोकांशी कसं बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवलंच पाहिजे. भरपूर उद्धटपणे निकी बोलते सगळ्यांना, मोठी माणसं मोठे असू देत किंवा छोटी असू देत किंवा त्यांच्या बरोबरचे असू दे, एवढ्या उद्धटपणे बोललं नाही पाहिजे. मध्ये आर्याला पण तिनं कोणाच्या बापाला घाबरत नाही, अशा पद्धतीची लँग्वेज आपल्या महाराष्ट्रातले लोक सहन करून घेऊ शकत नाहीत. असे उद्धटपणे बोललेलं नाही सहन करू शकत. आता मला तर वाटतंय हे बिग बॉसची कुठेतरी कृपा आहे म्हणून हा आता एवढं पण खरं आहे की जे काय चाललंय बिग बॉस मध्ये गेम, त्यात स्ट्रॉंगली निकी दिसून येते. त्यामुळं थोडस चांगली टीआरपी बिग बॉसला आलेली आहे की निकीच्या ज्या स्वभावामुळे थोडस काहीतरी सारखं घरात वाजत असते आणि ते दिसून येते लोकांच्या. त्यामुळं निकीचं तेवढंच महत्व आहे. पण विनरच्या दृष्टीतून मला नाही वाटत की महाराष्ट्रातले लोक हे पसंत करतात अशा प्रकारचा स्वभाव, की असंच उद्धटपणे कसंही बोलणे किंवा काम मी करणार नाही, मी माझ्या पद्धतीने करणार, अशा पद्धतीचं नाही. कारण आणि निक्कीला माझं हे पण एक सांगणं राहील की नाही का, आपण समजा घरात 10 लोक आहे, जर एखाद्या वेळेस तू ठीक असू, एखाद्या वेळेस एखादा माणूस ठीक असू शकतो की हा मी हे सांगतोय तेच बरोबर आहे, एखाद्या वेळेस ठीक आहे, दुसऱ्या वेळेस ठीक आहे. प्रत्येक वेळेस असं नाही ना होणार आहे की निक्की सांगते तेच बरोबर. म्हणजे आपण असं पण बघितलं पाहिजे ना की चला मला असं वाटतंय, पण 8 लोकांना बाकीच्या असं वाटतंय की ह्या साईडला जावं, तुला वाटतं ह्या साईडला जावं, बाकीच्या 8 जणांना वाटतं ह्या साईडला जावं. तर बाकीच्या 8 जणांचा पण विचार करून कधी कधी निर्णय घेतले पाहिजेत, कारण आपण एका घरात राहतोय. त्यामुळं कधी कधी त्यांच्या मर्जीनं सुद्धा चाललं पाहिजे. बाकीचे लोक काय म्हणते त्यांच्या पण मताचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. बाकी निकी स्ट्रॉंग असेल टॉप 5 मध्ये, ती पण दिसण्याचे चान्सेस टॉप 6 पर्यंत असू शकतात किंवा नाही सुद्धा, कारण अरबाज बरोबर टॉप बॉटम मध्ये ती गेलेलीच होती. त्यामुळं निकीलाही खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर बोलूया आपण पॅडी दादांबद्दल. पॅडी दादांचं व्यक्तिमत्व खूप छान वाटलं मला. सूरजला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतायत ते. सूरजला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात, त्याला जी गेम समजत नाही ते
समजवण्याचा प्रयत्न करतात ते. बाकी टीम बीचा मी तर फॅनच आहे. म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी थोडीफार कमी असेल, पण नाही का, बिग बॉस हा मानवी भावभावनांचा खेळ आहे आणि मानवी भावभावनांचा नक्कीच बी टीम पूर्ण जी काही लोक आहेत तेवढी सगळी मानवी भावभावनांचा विचार करत असतात. त्यामुळे बी टीम तर मला आवडतेच. तर पॅडी दादा त्यांच्या गेम मध्ये पण खेळत असतात, पण त्यांची गेम त्यांनी चांगल्या पद्धतीने अजून खेळावी असं पण मला थोडंसं वाटतं. काय ते पत्रकार आले होते त्यावेळेस ते म्हणले की थोडस काय म्हणतात त्याला, फुटेज मिळवण्यासाठी त्यांनी विचारलं की तुम्ही फुटेज मिळवण्यासाठी तुम्ही सूरजला सपोर्ट करत आहात का. तर त्यांनी त्यांच्या क्लिअरिफिकेशन मध्ये सांगितलं की मी बिग बॉस पुरताच त्याला सपोर्ट करणार नाही, तर बिग बॉस झाल्यानंतर मरेच तोपर्यंत त्याला सपोर्ट करणार. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात आपल्याला कुठेतरी एक खरेपणा दिसला. तो नक्कीच मला वाटतं ते खरेपणा जपतील. तर पॅडीनं दादांना पण खूप खूप शुभेच्छा. आता आपण बोलूया जान्हवी किल्लेकर बद्दल. मी स्वतःला म्हणून घेते की मी किलर गर्ल आहे, किलर गर्ल. तर जान्हवीनी परवा पत्रकार आले होते त्यावेळेस पण म्हणलं की मी जो पहिल्यांदा जे काय सुरुवातीला वागत होते ते नाही का दिसून येण्यासाठी, मी निकी बरोबर भांडत होते ते दिसून येण्यासाठी. असं कसं, म्हणजे मला थोडस डाऊट वाटतं की असं कसं करू शकतात लोक, की आता ही तर आपल्याला खरी पर्सनॅलिटी दाखवायची आणि तुम्ही ऍक्टिंग कशी करताय ना. आता सांगताय की नाही मी ती माझी खोटी पर्सनॅलिटी होती, ही माझी खरी पर्सनॅलिटी. उद्या परत काहीतरी वेगळं वाटलं की परत मला ती खोटी होती, पहिली खोटी होती, दुसरी खोटी होती, आता खरी. म्हणजे लोकांना तुम्ही थोडस एवढं सिरियसली नाही घेत येत असं मला वाटतं. आणि तरी पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा जर स्वभाव तुमच्या जान्हवीचा चेंज आलाय तर तो चांगलाच आहे. पण थोडस अभिजितने एका टास्कच्या वेळेस किंवा कॅप्टन्सीच्या कुठल्या तरी नॉमिनेशनच्या टास्क मध्ये जान्हवीला नॉमिनेट केलं होतं डीपी दादानी थोडस तिला नॉमिनेट केलं होतं आणि कारण सांगितले होते की पहिल्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये जान्हवीचं वागणं ठीक नव्हतं, म्हणून मी तिला नॉमिनेट करतो. पण मला तिचं आत्ताच्या हल्लीच्या दिवसात वागणं छान दिसतंय, तरी पण मी तिला पहिल्या कारणावरनं पहिल्यांदा तिचं वागणं जसं होतं त्यामुळे नॉमिनेट करतोय. तर तिनं तिच्या उत्तरात सांगितलं होतं की नाही मग मग चांगलं म्हणून काय फायदा आहे. पण जान्हवीला मला हे सांगायचंय की तू पहिल्यापासून वाईट वागलीस, आता चांगली वागलीस, की तुला चांगलं म्हणायला पाहिजे लोकांनी. आणि जे पहिल्यापासून चांगलं वागते त्यांना नाही वाईट, म्हणजे त्यांना नॉमिनेट केलं पाहिजे का. तू आता सुधारलीस म्हणून तुला चांगलं म्हणलं पाहिजे, आणि जे पहिल्यापासून चांगले वागत आले त्यांना का वाईट म्हणलं पाहिजे का. तर हे जान्हवीचं चुकीचं आहे. तरी पण ठीक आहे, आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये जान्हवी जे घरात तिचा वावर येतो चांगला वाटतोय, बदल खूप चांगला आहे. चुकीचं काय हे कळण्यापेक्षा चुकीला बरोबर करणं चांगलं आहे किंवा योग्य आहे असं मला वाटतं. आणि जान्हवीनं चुकीचं जे काय आहे ते तिला समजलंच, फक्त समजलं नाहीये तर तिला समजून पण ती चुकीला चांगलं करण्याचा प्रयत्न करते. तर ठीक आहे, जान्हवीला पण खूप खूप शुभेच्छा. आता आपण बोलूयात वर्षाताईंबद्दल. तर वर्षाताईंबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्या वयाच्या नुसार त्या छान गेम खेळतायत खरं तर. पण थोडस आता गेम खेळायची म्हणली तर ऍक्च्युली होते असं की त्यांना कोणी असं ओढलं गेम मध्ये आणि असं ढकललं की त्या तशाच तिकडे जातात. म्हणजे एकदम स्ट्रॉंगली गेम खेळत नाहीत, तरी पण ठीक आहे, त्यांच्या वयाच्या मनाने ते चांगल्या गेम खेळतात. ते पहिल्यांदा तर ते निकीला प्रत्येक गोष्टीत प्रत्युत्तर देत होत्या की निकी काय बोलली की निकीला उत्तर देतच होत्या, पण निकी शांत असल्यावर परत तिला उसळवायचं पण काम करत होत्या. पण आता अलीकडे खूपच शांत आले तर वर्षाताईंनी थोडस ऍक्टिव्ह दाखवलं तर ते आपण टॉप 5 मध्ये दिसू शकतात आपल्याला. तर ठीक आहे, हे सगळे अख्ख्या पूर्ण व्हिडिओ मध्ये मी माझं जजमेंट सांगितले की मला काय वाटतं. माझं जजमेंट चुकीचं पण असू शकतं, त्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी सगळ्यांची माफी मागतो आणि सगळ्यांना विनर होण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथं संपवतो. धन्यवाद.